नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमात आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करतो। त्यांच्याकडूनच विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी सखोल असं मार्गदर्शन मिळवतो। एक आजार असा आहे ज्याचं नुसतं नाव ऐकलं तरी प्रत्येकाच्या काळजात धडकी भरते। हा आजार माझ्या जवळच्या व्यक्तीलाच काय माझ्या शत्रूलाही होऊ नये असं आपल्याला वाटतं। तो आजार म्हणजे आहे कर्करोग अर्थात कॅन्सर। कारण या कर्करोगावर उपचारच नाही असा एक समज आहे की गैरसमज आहे, याविषयीच आज आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत। आजचा आपला विषय आहे कर्करोगावर सर्वसमावेशक उपचार आणि ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर प्रशांत चंद्रा आणि डॉक्टर अजिता केंद्रे। नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करूया। तत्पूर्वी दोन्ही डॉक्टरांची आपल्याला ओळख करून देते। सुरुवातीला डॉक्टर प्रशांत चंद्रा यांच्याविषयी सांगते। ते कर्करोग क्षेत्रातील कर्करोग शस्त्रक्रियेतील अनुभवी आणि प्रगत दृष्टिकोन असलेले सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत। त्यांचं MBBS चे शिक्षण पूर्ण झालं पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून। त्यानंतर त्यांनी DNB इन जनरल सर्जरी ही पदवी संपादित केली पुण्याहून। त्यानंतर त्यांनी DRNB हे स्पेशलायझेशन केलं पुण्याहूनच आणि पुढे त्यांनी फेलोशिप आणि डिप्लोमा इन मिनिमल ॲक्सेस सर्जरी संपादित केली दिल्लीहून। ते नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे सदस्य आहेत। भारतातील पहिले आणि आजतागायत एकमेव इंडियन टेक्स्ट बुक ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजीचे ते लेखक आहेत। कर्करोग उपचार क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक समृद्ध असा त्यांना अनुभव आहे। ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी, ऑर्गन प्रिझर्वेशन, लिम्ब सॅल्वेज सर्जरी, मिनिमल ॲक्सेस आणि प्रिसिजन सर्जरी ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत। रुग्णांचं आयुष्य आणि एकंदरीत जीवनमान दोन्ही जपणाऱ्या उपचार पद्धतींवर ते विशेष भर देतात। आणि आता आपण डॉक्टर अजिता केंद्रे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। डॉक्टर अजिता केंद्रे या अनुभवी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत। त्यांना या क्षेत्रात तब्बल 12 वर्षांहून अधिक प्रदीर्घ असा अनुभव आहे। त्यांचं MBBS चं शिक्षण पूर्ण झालं नागपूरच्या IGGMC मधून आणि पुढे त्यांनी DMRT आणि DNB या पदवी संपादित केल्या। त्या नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या सदस्य आहेत। हेड अँड नेक अर्थात डोकं आणि मान याचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांचा कर्करोग, गायनेकोलॉजिकल कॅन्सर्स अर्थात स्त्रीरोग कर्करोग, या सर्व कर्करोगांमध्ये त्यांना प्रावीण्य आहे आणि हीच त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत। आधुनिक रेडिएशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक, सुरक्षित आणि अवयव संरक्षण करणारे उपचार देण्यावर त्या विशेष भर देतात। आता आपण अजिबात वेळ न दवडता दोन्ही डॉक्टरांकडून कर्करोगावर सर्वसमावेशक उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। सुरुवातीला प्रशांत सर आपल्याकडून जाणून घ्यायचे, मी असं ऐकलंय की कर्करोगावर उपचार करताना केवळ एका डॉक्टरांकडून उपचार नाही केले जात, तर त्यासाठी अनेक डॉक्टरांकडून वेगवेगळे उपचार केले जातात। हे मुळात खरं आहे का आणि जर खरं असेल तर असं का बरं? ॲक्च्युली जुने काळात आम्ही कॅन्सरचे उपचार फक्त कॅन्सरचे सिम्पटम्स किंवा कॅन्सरला कंट्रोल करण्यासाठी करत होते, पण आता आम्ही कॅन्सरला पूर्णपणे बरं करण्यासाठी कॅन्सरचे उपचार करतो। त्यासाठी आम्ही सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी हे सगळे ट्रीटमेंटच्या कॉम्बिनेशन वापरतो। पण हे सगळे ट्रीटमेंट एकच डॉक्टरांकडून मिळू शकत नाही, त्यामुळे आता कॅन्सरचा उपचार एक मल्टीडिसिप्लिनरी ऑन्कोलॉजिस्ट टीमकडून केला जात आहे। अगदीच अगदीच। आणि डॉक्टर अजिता, आपण रेडिएशन थेरपीच्या तज्ज्ञ आहात। खरं तर अनेक जणांना माहीत नसेल, पण कर्करोगावर जशी केमोथेरपी असते तशी रेडिएशन थेरपी असते। ही रेडिएशन थेरपी म्हणजे नेमकं काय आहे आणि ती का महत्त्वाची असते कर्करोगांच्या उपचारांमध्ये? रेडिएशन थेरपी म्हणजे जिथे आपण मेगा व्होल्टेज एक्सरेस किंवा गॅमा रेसचा वापर करतो आणि शरीरात ज्या भागाला कॅन्सर आहे फक्त तेवढ्याच भागाला हे रेडिएशन दिलं जातं। तर कॅन्सरमध्ये रेडिएशन ट्रीटमेंट ही खूप महत्त्वाची भूमिका साकारते। काही कॅन्सरमध्ये आपण डेफिनेटिव्ह रेडिएशन थेरपी, ज्याला आपण हाय डोज रेडिएशन थेरपी म्हणतो, त्या पद्धतीचा वापर करतो। काही ठिकाणी ऑपरेशनच्या आधी म्हणजे प्री ऑपरेटिव्ह रेडिएशन, ज्याला आपण न्यू ॲडज्युव्हंट रेडिएशन म्हणतो, ती पद्धत वापरली जाते। आणि कधी कधी सर्जरी झाल्यानंतर गुणधर्म बघून आपण पोस्ट ऑपरेटिव्ह रेडिएशनचा सल्ला देतो। आणि जेव्हा कॅन्सर पसरलेला असतो 4थ्या स्टेजमध्ये, तर त्या ठिकाणी जसं मेंदूमध्ये किंवा हाडांमध्ये जर दुखत असेल तर ते दुखणं कमी करण्यासाठी आपण पॅलिएटिव्ह रेडिएशनचा वापर करतो। तर अशा विविध पद्धती आहेत ज्यानुसार आपण रेडिएशनचा कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले केला जातो। अच्छा, पण मुळात रेडिएशन थेरपीमध्ये होतं काय मॅडम? रेडिएशन थेरपीमध्ये जे कॅन्सरचे मायक्रोस्कोपिक सेल असतात आणि जे कॅन्सरचे भाग असतो तिथे रेडिएशन दिलं जातं आणि ते सेल रेडिएशनमुळे मरून जातात। तर रेडिएशन आणि किमोथेरपी अशी कंबाईंड मॉडॅलिटी पण आपण अनेक कॅन्सरमध्ये वापरतो। अच्छा, ओके। बरं डॉक्टर प्रशांत, आपण सांगा, जेव्हा शस्त्रक्रिया आपण करायचा एखाद्या रुग्णांना आपण सुचवतं की आता आपल्याला शस्त्रक्रिया करावीच लागणार आहे, पण कोणत्या असे कर्करोग आहेत ज्यांच्या शस्त्रक्रियाच्या पूर्वी आपण रेडिएशन थेरपी देण्याचा आपण सल्ला दिला जातो?
ॲक्च्युली कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये आम्ही जिथे कॅन्सर आहे त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर पुढे जाऊन मार्जिन्स घेतात, कारण की तिथे मायक्रोस्कोपिक कॅन्सर असण्याची शक्यता असतात. तर काही ठिकाणी म्हणजे असं असतात काही क्रिटिकल स्ट्रक्चर जवळ असल्यामुळे आपल्याला हा मार्जिन घेता येणार नाही. जसं अन्ननलिकाच्या कॅन्सर किंवा अतडीच्या जे शेवटच्या भाग असतात, रेक्टल कॅन्सर किंवा हात पायला जेव्हा सार्कोमा होतात तिथे काही रक्तवाहिनी किंवा काही नस जवळ असल्यामुळे आपल्याला मार्जिन घेता येत नाही. तर त्या केसमध्ये आम्ही अगोदर रेडिएशन देऊन मायक्रोस्कोपिक डिझीजला जाळून टाकतो, म्हणजे आम्ही मार्जिन स्टरलाइज करतो, मार्जिनला फ्री करून टाकतो आणि मग रेडिएशन देऊन आम्ही सोप्या पद्धतीने तसा केसमध्ये ऑपरेशन करू शकतो. अगदीच मगाशी डॉक्टर अजिता यांनी सांगितलं की ही रेडिएशन थेरपी जी असते ती प्री सर्जरी पण केली जाते, जसं आपण आता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि ती पोस्ट सर्जरी सुद्धा केली जाते. अशी कोणती परिस्थिती असते की ज्याच्यामध्ये कर्करोगात म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रेडिएशन थेरपी आपण सुचवता? जेव्हा कॅन्सरचं निदान होतं आणि सर्जरी आधी केली जाते, तर सर्जरी नंतर पेशंटचा एक हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमध्ये आपल्याला गुणधर्म दिसतात, म्हणजे मायक्रोस्कोप खाली तो ट्यूमर चेक केला जातो आणि त्याच्यात विविध गुणधर्म दिसतात, जशी ट्यूमरची साईज किती होती, त्याची डेप्थ किती होती, ज्या मार्जिन्स कट केल्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत. त्यानंतर काही रिस्क फॅक्टर असतात ज्याला आपण लिम्फोवॅस्क्युलर एम्बोलाय किंवा पेरिन्युरल इन्व्हॅजन असं म्हणतो. तर हे गुणधर्म आपल्याला बघावे लागतात. लिम्फनोड जे काढले जातात सर्जरीमध्ये ते पण कॅन्सरने इन्व्हॉल्व आहेत की नाही, म्हणजे लिम्फनोड पॉझिटिव्ह आहेत की नाही ते बघावं लागतं. तर जेव्हा हे गुणधर्म असे असतात की हाय रिस्क असते, पेशंटला त्याच जागेवर कॅन्सर परत येण्याचा धोका जास्त असतो, तेव्हा आपण सर्जरी झाल्यानंतर तेवढ्याच भागाला फक्त रेडिएशन देतो. आणि जेव्हा गुणधर्म अजून खराब असतात, जसं नोड पॉझिटिव्ह असेल, मार्जिन पॉझिटिव्ह असेल, तर रेडिएशन आणि किमोथेरपी हे दोन्ही पण ट्रीटमेंट पेशंटला आपण सल्ला देऊ शकतो सर्जरी झाल्यानंतर. तर अशा जसं हेड अँड नेक कॅन्सर आहे, जिभेचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर, इथे आधी सर्जरी केली जाते आणि गुणधर्म बघून, कॅन्सरची स्टेज बघून, रिस्क बघून आपण ती रेडिएशन आणि किमोथेरपीचा सल्ला पेशंटला देऊ शकतो. अच्छा, आता ना मला रेडिएशन थेरपी म्हणजे काय, ती प्री सर्जरीच्या वेळी का दिली जाते आणि पोस्ट सर्जरीच्या वेळी का दिली जाते याबाबत म्हणजे व्यवस्थित माहिती मिळालेली आहे आपल्याकडून. आता एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडते की आपली जेव्हा मी ओळख करून दिली ना सुरुवातीला जेव्हा प्रेक्षकांना, तेव्हाच सांगितलं की आपण ज्या अवयवाला ट्यूमर आहे किंवा कॅन्सर आहे तो अवयव वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तेच आपलं प्रमुख कार्यक्षेत्र आहे. म्हणजे कशा प्रकारे आपण तो अवयव वाचवता? अगोदर ज्या अंगाला कॅन्सर असेल ते पूर्ण अंग काढायचं ऑपरेशन केला जात होतं. म्हणजे समजा ब्रेस्टला कॅन्सर असेल तर मॅस्टेक्टॉमी म्हणजे पूर्ण स्तन काढायचं ऑपरेशन केला जात होता, किंवा हात पायला सार्कोमा झाला तर ॲम्प्युटेशन म्हणजे हात पाय कापण्याचं ऑपरेशन केला जात होता. पण आता आम्ही ऑर्गन प्रिझर्वेशनवरती लक्ष देतोय. म्हणजे समजा ब्रेस्टला कॅन्सर असेल तर आम्ही ट्यूमरला मार्जिन सकट काढतो आणि जे काही मायक्रोस्कोपिक डिसीज शिल्लक असेल त्याला आम्ही रेडिएशन देतो. याला आम्ही ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणतात. तसंही जर लिम्बला म्हणजे हातपायला सार्कोमा असेल तर आम्ही रेडिएशन देऊन फक्त ट्यूमरला काढतो, मार्जिन घेण्याची गरज नाही, कारण की आम्ही चांगला रेडिएशन देऊन मार्जिन फ्री करून ठेवला आहे आणि आम्ही लिम्स साल्वेज करतो. तर याला आम्ही कन्झर्वेटिव्ह किंवा लिम्ब साल्वेज सर्जरी म्हणतो. अगदीच. याविषयी डॉक्टर अजिता आपण काय म्हणाल? कॅन्सरमध्ये काही असे भाग असतात की जिथे आपल्याला तो अवयव महत्त्वाचा असतो आणि तो वाचवायचा आपण प्रयत्न करतो. जर आपण स्वरयंत्राचं उदाहरण घेतलं, जसं घशाचा कॅन्सर असेल, स्वरयंत्राचा कॅन्सर ज्याला आपण लॅरिंग्स म्हणतो, तर अशा कॅन्सरमध्ये जर सर्जरी केली आणि तो भाग काढून टाकला तर पेशंटला गिळायला त्रास होतो, त्याचा आवाज जाऊ शकतो. तर सर्जरी न करता आपण जर डेफिनेटिव्ह रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपीचा वापर केला तर आपण तो अवयव वाचवू शकतो. ज्या भागाला कॅन्सर झाला आहे तो अवयव पूर्णपणे वाचू शकतो, त्याचं फंक्शन वाचवू शकतो. त्यामुळे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. हा जो अप्रोच आहे याला ऑर्गन प्रिझर्वेशन अप्रोच असं म्हणतात आणि घशाच्या कॅन्सरसोबत तो अजून काही कॅन्सरमध्ये वापरला जातो. जसं लघवीच्या पिशवीचा कॅन्सर आहे ज्याला आपण युरिनरी ब्लॅडर कॅन्सर म्हणतो, किंवा आतडीचा शेवटचा भाग आहे ज्याला आपण ॲनल कॅनल कॅन्सर म्हणतो. या ठिकाणी आपण ऑर्गन प्रिझर्वेशन अप्रोच वापरून डेफिनेटिव्ह रेडिएशन थेरपी, किमोथेरपी देऊन सर्जरी टाळतो आणि तो अवयव वाचवून त्याचं फंक्शन वाचवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे पेशंटची लाईफ सुधारते. अगदीच. आता डॉक्टर प्रशांत यांनीच मगाशी सांगितलं की पूर्वी कसं व्हायचं, ज्या अवयवाला कॅन्सर जडलेला आहे तो पूर्ण अवयव काढला जायचा आणि आता आपण तो अवयव वाचवतो, हे आपण दोघांनीही सांगितलं. पण कोणतीही पद्धत असली ना तरी सुद्धा हा जो कर्करोग आजार आहे तो पूर्णपणे जात नाही असं म्हणतात. जरी तो पूर्णपणे गेला तरी तो परत येतोच, असा गैरसमज आहे का की समज आहे का, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण जे अवयव वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये मग या आजाराची पुनरावृत्ती टाळता येते का?
ऍक्च्युली कॅन्सर हा असा आजार आहे ज्याचे परतून येण्याची भीती असतात. पण हे म्हणजे परतून येण्याची दोन पद्धत असतात. एक तर आहे आजार त्याच ठिकाणी परत येऊ शकते, ज्याला आम्ही लोकल रिकरन्स म्हणतात, किंवा इतर ठिकाणी येऊ शकते, ज्याला आम्ही डिस्टंट मेटास्टेसिस म्हणतो. तर ह्याच्या म्हणजे आजार परत येऊ नये त्यासाठी आम्ही मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच वापरतोय. म्हणजे काय, जसं समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल, ऑपरेशन नंतर आम्ही किमोथेरपी देतो. किमोथेरपी रक्तवाहिनीमध्ये जाऊन पूर्ण शरीरात जातो आणि आजार इतर ठिकाणी म्हणजे कुठेही डिस्टंट मेटास्टेसिस होऊ नये त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मग आम्ही लोकली म्हणजे ब्रेस्टला आणि काखेतला रेडिएशन देतो. त्याच्यामध्ये लोकल रिकरन्स म्हणजे आजार त्याच ठिकाणी येण्याची शक्यता कमी होतात. आणि जर समजा हार्मोन पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल तर आम्ही हार्मोनल थेरपी देतो, किंवा काही टार्गेट पॉझिटिव्ह असेल जसं HER2 पॉझिटिव्ह, त्याला आम्ही ट्रास्ट्रोझुमॅब सारखं टार्गेटेड थेरपीज देतात. तर हे सगळे ट्रीटमेंटच्या कॉम्बिनेशन वापरून आम्ही आजारला पूर्णपणे बरं करण्याचा प्रयत्न करतो. अगदीच मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट त्याला म्हणतात. आता डॉक्टर अजिता, याविषयीच आपल्याला मला प्रश्न विचारायचे की ऑन्कोलॉजीमध्ये टीम बेस्ड उपचार जे दिले जातात त्यांची कशी मदत मिळते कॅन्सरचं पुनरावृत्ती टाळण्यासाठी? जेव्हा कॅन्सरचं निदान होतं आणि रुग्ण पहिल्यांदा येतो त्यावेळेस ऑन्कोलॉजिस्टची एक संपूर्ण टीम असते, ज्याच्यात सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, न्यूक्लिअर मेडिसिन फिजिशियन, ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट हे सगळे मिळून एका ट्युमर बोर्ड मीटिंगमध्ये पेशंटसाठी योग्य उपचार पद्धती काय आहे त्यावर निर्णय घेतात. आणि जेव्हा पेशंटची ट्रीटमेंट सुरू होते तेव्हा तर हे सगळे ऑन्कोलॉजिस्टची टीम आहे, सोबतच सपोर्टिव्ह केअर ज्याला आपण नर्सिंग केअर आहे, टेक्निशियन आहे, डायटिशियन, सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हेड अँड नेकमध्ये जसं स्पीच आणि स्वॅलो थेरपिस्ट आहेत. तर या सगळ्या सपोर्टिव्ह केअरमुळे पेशंटची ट्रीटमेंट व्यवस्थित होण्यासाठी आणि त्याची रिकव्हरी ज्याला आपण रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन म्हणतो ते व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. तर ऑन्को प्लस या नावाने आदित्य बिर्लामध्ये आम्ही याला नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑन्को प्लस म्हणजे ऑन्कोलॉजीची संपूर्ण टीम आणि प्लस म्हणजे सपोर्टिव्ह केअर जी पण पेशंटला लागते ती आपल्याकडे अवेलेबल आहे. तर असं पूर्ण टीम बेस्ड केल्यामुळे पेशंटचे उपचार वेळेत पूर्ण होतात आणि त्याचं पुनर्वसनही व्यवस्थित होतं. अगदीच अगदीच. खरं तर ना आजकाल फक्त कर्करोगावरच नाही तर वेगवेगळ्या आजारांवर अनेक ॲडव्हान्स्ड अशा ट्रीटमेंट आलेल्या आहेत, आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत. डॉक्टर, आपण कर्करोगाची सर्जरी करता म्हणून विशेषतः आपल्याला विचारते, या सर्जरीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कोणते ॲडव्हान्सेस आलेले आहेत? ॲक्च्युली कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये भरपूर ॲडव्हान्सेस आहे. किमोथेरपीमध्ये, रेडिएशन थेरपीमध्ये, त्यासारखं सर्जरीमध्ये पण ॲडव्हान्सेस आहे. त्याच्यात प्राधान्य आहे मिनिमल एक्सेस सर्जरी. म्हणजे अगोदर आम्ही पोटावरती किंवा छातीवरती मोठा चिरा करून ऑपरेशन करत होतो, पण आता आम्ही 1 सेंटीमीटरचे छोटे होल्स करून त्याच्यातून आम्ही दुर्बीण टाकतो, ज्याला आम्ही लॅप्रोस्कोप किंवा थोरॅकोस्कोप म्हणतात, किंवा आम्ही रोबोटनी ऑपरेशन करतो. हेच 1 सेंटीमीटरमधून रोबोट टाकून ऑपरेशन करता येते. तर रोबोटिक सर्जरीचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे की रोबोट स्वतःवरती सगळे इन्स्ट्रुमेंटचा भार घेतो आणि पेशंटला काही त्रास होत नाही. म्हणजे ऑपरेशन नंतर पेशंटला जास्त दुखत नाही, पेशंटची रिकव्हरी लवकर होतात, पेशंट लवकर चालायला, फिरायला किंवा जेवायला सुरू करतो, पेशंट लवकर घरी जातो आणि जे काही पुढच्या ट्रीटमेंट असणार म्हणजे ॲडज्युव्हंट किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी ते लवकर सुरू होतात. आता आदित्य बिर्लामध्ये आपल्याकडे डा विन्सी एक्साई सिस्टम आहे, जे जगात सगळ्यात ॲडव्हान्स रोबोटिक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये 3D विजन, प्रिसाइज मुवमेंट्स, फ्लेक्सिबल आर्टिक्युलेशन, कम्फर्टेबल अर्गोनॉमिक्स आणि फ्लोरोस्कोपी, फायरफ्लाय टेक्निक आहे. हे सगळे एकूण आम्ही पेशंटला एक चांगला सर्जिकल अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. अगदीच. जर आपण पाहिलं ना तर अगदी लहान लहान आजारांची पण जी औषधं असतात, म्हणजे खोकल्याचं औषध घ्या, तापावरचं औषध घ्या, त्यांचे पण ना जितके फायदे असतात तेवढेच दुष्परिणाम सुद्धा असतात, अर्थात तोटे सुद्धा असतात. अर्थात ते आपण जास्त घेतले किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेतले तर हे दुष्परिणाम जाणवू शकतात. आपण रेडिएशन थेरपीच्या तज्ज्ञ आहात अजिता मॅडम, या रेडिएशन थेरपीचे काही दुष्परिणाम आहेत का, आणि जर असतील तर ते कोणकोणते? रेडिएशन थेरपी ही एक लोकल थेरपी आहे, म्हणजे ज्या भागाला कॅन्सर आहे फक्त तेवढ्याच भागाला आपण रेडिएशन देतो. तर आपण उदाहरण घेतलं की डाव्या बाजूला स्तनाला कॅन्सर आहे, तिथे आपण आधी सर्जरी करतो, सर्जरीनंतर स्टेजनुसार किमोथेरपी देतो आणि मग पेशंट रेडिएशनला येतो. तर डाव्या बाजूला स्तनाला जेव्हा आपण रेडिएशन देतो, आपला टार्गेट व्हॉल्यूम जिथे आपल्याला रेडिएशन पोहोचवायचं आहे तो आहे डाव्या बाजूचा स्तन आणि लिम्फ नोड एरिया. तर डाव्या बाजूच्या स्तनाच्या खाली लागूनच फुफ्फुस येतं आणि आपलं हृदय येतं. तर आपल्याला ह्या अवयवांना वाचवायचं असतं आणि जो आपला टार्गेट व्हॉल्यूम आहे तिथेच फक्त रेडिएशन पोहोचवायचं असतं. यासाठी आदित्य बिर्लामध्ये आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, ज्याला आपण IMRT, IGRT, VMAT, ॲक्टिव्ह ब्रीदिंग कंट्रोल, या सगळ्या टेक्निकमुळे काय होतं की आपल्याला ज्या ठिकाणी रेडिएशन पोहोचवायचं आहे कॅन्सरला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रेडिएशन पोहोचतं, कॅन्सर पूर्णपणे बरा व्हायला मदत होते आणि कॅन्सरच्या आजूबाजूला जे नॉर्मल अवयव असतात, ज्याला आपण नॉर्मल स्ट्रक्चर किंवा नॉर्मल ऑर्गन म्हणतो,
त्याला कमीत कमी रेडिएशन जातं. त्यामुळे रेडिएशनचे जे ॲक्यूट आणि लेट साईड इफेक्ट असतात ते कमी होतात. तर अशा या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपण रेडिएशनचे दुष्परिणाम खूप कमी करू शकतो. अच्छा, चांगलं आहे. बरं डॉक्टर, खरं तर म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो सुरुवातीला आणि जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्हाला, म्हणजे असं डॉक्टर मला नाही वाटत की स्वतः त्या रुग्णाला सांगत असावेत, सांगतात नसतील सांगत, त्यांच्या नातेवाईकांना सांगत असतील ना की रुग्णाला कर्करोग आहे, तर त्यांना भावनिक धक्का बसू शकतो. पण जेव्हा उपचार सुरू होतात तेव्हा असं नाही होत की आज मी डॉक्टरांकडे गेले उपचार घ्यायला आणि मी ठणठणीत बरी होऊन घरी आली. तर कर्करोगावरील उपचार म्हणजे हा अनेक वर्षांचा किंवा काही वर्षांचा हा एक प्रवास असतो. पण तुम्हाला प्रामुख्याने मला शस्त्रक्रियेविषयी विचारायचं आहे की जेव्हा शस्त्रक्रिया पार पडते कर्करोगावर तेव्हा साधारण किती महिने किंवा किती दिवस रुग्णालयात राहावं लागतं? ॲक्च्युली कॅन्सरचे ऑपरेशन हे मोठे ऑपरेशन असतात, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असतात, तर पेशंटला थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज असतात. पण हे पण मिनिमल एक्सेस सर्जरीमुळे आता कमी झालेलं, म्हणजे अगोदर ऑपरेशन नंतर पेशंटला 7 ते 10 दिवस हॉस्पिटल स्टे असतात, पण आता हे 3 ते 4 दिवसमध्ये आपल्याला पेशंटला घरी पाठवता येते. आमचे एम हे असतात, एकदा पेशंटला जेवण सुरू झालं, IV फ्लुइड्सची गरज नाही आहे, सलाईनची गरज नाही, इंजेक्शनची गरज नाही आहे, तर मी पेशंटला लवकरात लवकर डिस्चार्ज करून टाकतो. आणि ह्याच्यामध्ये काही ऑपरेशन असे असतात, जसे समजा स्तनाचं ऑपरेशन असेल किंवा तोंडाचे कॅन्सरचे ऑपरेशन असेल, तर 6 तासानंतर पेशंटला जेवण सुरू होतात. तसा केसमध्ये आम्ही डे केअरवरती सर्जरी करतो, म्हणजे सकाळी ऑपरेशन झालं संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो. तर आमचे एम असतात की पेशंटच्या हॉस्पिटल स्टे कमीत कमी असला पाहिजे आणि पेशंट शुड बी विथ देअर फॅमिली, म्हणजे त्यांचे नातेवाईकांसोबत पेशंटने असला पाहिजे. अगदीच अगदीच. हाच प्रश्न अजिता मॅडमसाठी की रेडिएशन थेरपीसाठी किती दिवस रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं? रेडिएशन थेरपी आपण जसं बघितलं की मशीनमधून एक्सरेज किंवा गॅमा रेज वापरतात आणि जिथे कॅन्सर आहे तेवढ्या भागाला ते दिले जातात. तर ही OPD बेसिसवरची प्रोसिजर आहे. यासाठी रुग्णाला ॲडमिट होण्याची गरज नसते. ही ट्रीटमेंट 10 ते 15 मिनिटाची असते. त्यासाठी पेशंटला रोज रेडिएशन सेंटरमध्ये येऊन ती ट्रीटमेंट घेऊन तो लगेच घरी जाऊ शकतो. आणि जे नंबर ऑफ रेडिएशन आहेत, म्हणजे जसं 5, 10 किंवा 15, हे कॅन्सर कुठल्या भागाला आहे आणि त्याची स्टेज काय आहे. जसं हेड अँड नेक कॅन्सरमध्ये 30 ते 35 रेडिएशन लागतात, स्तनाच्या कॅन्सरमध्ये 15 ते 20 रेडिएशन लागतात आणि जेव्हा आपण दुखणं कमी करण्यासाठी रेडिएशन देतो ते 5 ते 10 रेडिएशन असतात. तर जे सेशन असतात ते आजारानुसार ठरवले जातात आणि जी ट्रीटमेंटची टाईम आहे ती 10 ते 15 मिनिटं मॅक्झिमम पेशंटला रेडिएशन मशीनवर झोपायचं असतं. ही पेनलेस प्रोसिजर आहे, पेशंटला दुखत नाही, काही गरम चटका वगैरे काहीही बसत नाही. मशीन फक्त पेशंट भोवती फिरते आणि ज्या भागाला कॅन्सर आहे फक्त तेवढ्या फोकल एरियालाच रेडिएशन दिलं जातं आणि 15 मिनिटांनी पेशंट उठून स्वतः चालत घरी जाऊ शकतो. तरी OPD बेसिसची प्रोसिजर आहे, याला ॲडमिशनची गरज नसते. अच्छा, खरं तर कर्करोगावरील सर्वसमावेशक उपचार या विषयावर आज आपण दोन्ही डॉक्टरांनी सखोल मार्गदर्शन केलेलंच आहे. पण मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांमधून अनेक प्रश्न आपल्याला येऊ शकतात, कारण आपण संपर्क क्रमांक दिलेला आहे आपल्या स्क्रीनवर. त्यांच्या मनात अनेक शंका असतील आणि ते नक्कीच आपल्याशी संपर्क साधू शकतात. आपण दोन्ही तज्ज्ञ आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देता. हे हॉस्पिटल कसं सुसज्ज आहे सुविधांनी? आपल्याकडे ॲक्च्युली कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सगळे सिस्टम, सगळे मशीन्स आहे. ऑपरेशनसाठी आम्ही ऑपरेशनसाठी आम्ही रोबोटिक प्लॅटफॉर्म वापरतो आणि कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी आपल्याकडे एक सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब आहे, पेट स्कॅन आहे, CT, MRI आहे. आणि रेडिएशनच्या बाबत मॅडम सांगतील. रेडिएशनच्या आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशीन 2 आहेत, लिनियर ॲक्सेलरेटर असं त्याला म्हणतात. तर आपल्याकडे इलेक्टा व्हर्सा HD आणि इलेक्टा सिनर्जी या 2 रेडिएशनच्या मशीन आहे आणि त्यासोबतच पुण्यात खूप कमी ठिकाणी ज्याला ब्रॅकिथेरपी असं म्हणतात ती मशीनसुद्धा आदित्य बिर्लामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे जे गायनेकॉलॉजिकल कॅन्सर असतात, गर्भाशयाचा कॅन्सर, तिथे आपल्याला एक्सटर्नल बीम रेडिएशन संपल्यानंतर ब्रॅकिथेरपी द्यावी लागते. तर ही ब्रॅकिथेरपीची मशीनसुद्धा आदित्य बिर्लामध्ये अवेलेबल आहे. आणि ऑन्को प्लस म्हणजे ऑन्कोलॉजीची वेगळी एक बिल्डिंग असून सपोर्टिव्ह केअरसाठी जे सगळ्या सुविधा लागतात, जसं मेडिसिन किंवा ICU सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट, फिजिओथेरपी डिपार्टमेंट, सगळं आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. अच्छा, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता एक टेक होम मेसेज काय द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? माझा असा मेसेज असेल की लवकर निदान, जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कॅन्सरवर आपण पूर्णपणे मात करू शकतो. अगदी, आणि त्यासाठी वेळेत उपचार मिळणं आवश्यक आहे आणि डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. डॉक्टर, आपण काय सांगाल? मी सांगणार, कॅन्सरशी घाबरू नका, कॅन्सरला लपू नका, पुढे या, कॅन्सरशी लढा आणि तुमची ही लढाईमध्ये
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे ऑन्को प्लस टीमला एक सहभागी होऊ द्या. अगदीच अगदीच. खूप खूप आभार दोन्ही डॉक्टरांचे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. 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 प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.